नमस्कार, पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी वार्ड क्रमांक 18 मध्ये आहे आणि 18 मध्ये जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी जी नाले आणि कचऱ्याचा प्रश्न हा गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत। इथले नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत। आपल्यासोबत नागरिक आहेत। काय सांगाल, किती दिवसापासून तुमच्या इकडे नाल्याचा हा प्रश्न प्रलंबित आहे? 2 महिने झाले नाल्याचा प्रश्न आहे। नाली काढत नाही, काय नाही, जसं नाल्या भरलेल्या आहेत आणि काढले का उचलत नाही, जल्दी उचलून घेऊन नाही, ट्रॅक्टर येत नाही, काल अर्ध नालीमध्ये जाते, मग नंतर येऊन अर्धे घेऊन जाणार, सगळं पडणार ते। दुसरे खड्डे सगळे खोल्यात आहे, रोड सगळे खड्डे मारलेले आहेत, सगळ्यांना नळ बी फुटल्यात, नळ बी सुद्धा ते बनवलं काय नाही, पाणी धडरा सगळं अंगणासमोर घरासमोर आहे, खड्डे पडले सगळे। बरं, आता हे जे पाईपलाईनसाठी जो खड्डा खणलेला आहे त्याच्यामुळे काय त्रास होतो तुम्हाला? काय पाणी पाईप फुटल्यात ना मध्ये, पहिले नळाचे पाईप घेतलेले आम्ही, ते सगळे फुटल्यात, ते बंद केले नाहीत, काय नाही, पाणी सगळं रोड सगळं होलं, सगळं चला येत नाही, चिखल झाले, लेकर येणार जाणार, खड्ड्यामध्ये रस्ता व्यवस्थित रस्ता नाही, काहीच नाही ह्याच्यात। आणि ते जसं त्यांनी करून देतो म्हणजे तसंच गेले, निघून करून दिले नाही, काय नाही, काय काय अडचण येतो? ह्या रोडला सरकारी बोर सुद्धा नाही, काय पाण्याची अडचण, रोडची, गटारी काढलं तर लवकर नेत नाही, उचलून वाळलं की परत गटारीत जात या, परत येतात काढायला, उचलतच नाही ते। किती दिवसाला गटारी काढले जाते? विचारूच नका, 2-2, 3-3 महिने उचलून काढत नाही तर। बरं, आता हे 3-3 महिने गटारी काढत नसतील तर मग तुम्ही कधी महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी ह्यांना कधी बोलत नाही? त्यांना काय बोला येतच नाही तर काय बोला, त्यांना आल्यावर बोलतोय माणूस, ही ना गेल्यावर काय बोलणार आहे? मग कोणच आता नळ योजनेसाठी हा जो रस्ता खणलेला आहे त्याच्यामुळे काय त्रास होतो? किती दिवस झाले? याला 2-3 महिने झालं, पण तिथं आमच्या दारात का पाईप फुटला, जुनी लाईन, ते पाणी येण्यागणीच तिथं आमच्या इथं पाणी साचतंय आणि चिखल होतंय, लेकरा बाळाला यायला त्रास होतोय। हा, बरं, दुसरं काय नाही। अजून कचऱ्याचा कसा प्रश्न? कचऱ्याला कचरा गाडी येत्या, दररोज येत्या कचरा गाडी, इथे आली होय, नाही ते नाहीच। काय काय समस्या आहे तुमच्या? काय नाही, गटरीच आहे समस्या, दुसरं काय नाही बघा, रस्त्याचं गटर अजिबात ते काढून येत नाही, दुनियाचे ढासन हे ते होते, तर काय काय करावं आम्ही? तुम्ही हे कधी बोलत नाहीत का? बोललं तर आता त्यांची गरज आहे म्हणून आता येऊ लागत तरी काढतात म्हणून जाते। 2 वर्ष झालं लाईट बंद आहे खांबावरची, कसं करावं आम्ही? म्हणते त्याने करतो तो जाते, आणि आता आम्ही काय करावं सांगा तुम्ही? बरं, काय काय अडचणी आहेत तुमच्या? काय नाही, हेच रोडला आमच्या गाड्या जात नाही, बायकांनी लेडीजनं गाडी न्यायची कसं इथून? पूर्ण इतका खराब झाला हे रस्ता, आम्ही स्वतः आणून टाकलो तेव्हा लेवल झाला हे सगळा रस्ता, तोपर्यंत आम्ही तसंच ओढत ढकलत खड्ड्यातून गाडून 2दा-3दा पडत पण होतो आम्ही गाडीवरून असंच। मग हे असं कसं रस्ता, परत हे गटारीचं थोडं प्रॉब्लेम होईल आम्हाला हे असं। हे एवढं तुम्हाला अडचणी असताना मग तुम्ही कुणाला बोलले नाहीत? कुणाला ते रस्ता करणारे आले, आम्ही करून देतो म्हणले, ते तिकडच त्यांनी आणि हे इकडच परत तोंडच दाखवायला आले नाहीत त्यांनी, आम्ही म्हणणार कुणाला आम्ही असं? काय काय अडचणी आहेत का? काय नाही, हेच आहे सांगितलेलं तेच। बोर नाही आमच्या रोडला, पाणी किती दिवसाला येतं? पाणी 4-5 दिवसांनी येतंय, पण आता 12 महिने उन्हाळ्यात तर लई त्रास पाण्याचं काढलंय आम्ही इथं। काय होतं त्रास? पाणीच नाही, लांबून आणावं लागतंय। ते टाक्या बसवल्या होत्या की? टाक्या आहे तर, पण टाकी दुसरीकडून रिकामे घेऊन का करायचे त्याला? तिकडलं कनेक्शन देतात, उन्हाळ्यात काढून घेतात त्यांनाच पाणी कम पडतंय, आम्हाला कुठलं राहणार आहे ह्याच्यात? काही नाही, एवढंच आहे, पाण्यातच आहे बघा, पाणी आणि हो, टाक्या तर बसवल्या की तुमच्या इकडे सगळं? हो, टाक्या बसवल्या, त्या टाकीत पाईपलाईन सोडलं तरच पाणी येईल ना, कोरड्या टाकीला कसं काय पाणी भरणार सांगा? बोर आहे त्या कोपऱ्याला पाठीमागल्या रोडला, त्याच्यामुळं इथून लाईन केलती, पाईपलाईन काढून टाकले लोकांनी, पाणी ना गेलं। मग ह्या रोडला का इथून एवढ्यातच आम्हाला बोर पाहिजे, एक बोर पाहिजे, टाकी कशी बी आहे, इथून एवढ्यात आम्हाला बोर द्या, त्या रोड पासून ह्या रोड पर्यंत। पाण्याचा प्रॉब्लेम काय अडचणी आहेत तुम्हाला पाण्याच्या संदर्भात? हेच पाण्याची अडचण, पाणी येत नाही, काय नाही। आता उन्हाळ्यामध्ये आता येतं पाणी, उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही, आता टाकी बसल्यात, टाकी बसून काही उपयोग नाही, पाईपलाईन केले सगळे तुटून टाकले, नंतर कोणी बसले नाही तुटल्यावर। हे तुम्ही कधी मग अधिकारी कर्मचाऱ्याला कोणाला बोललं नाहीत का याच्यावर, की म्हणजे एवढ्या टाक्या बसवल्यात पण आता अजून पाणी येत नाही, काय होत नाही? त्यांना बोलले, मागे बोलल्या, त्यांनी बसून देते म्हणले, बसून त्यांना आलेच नाही तोपर्यंत। आता इलेक्शन आता हिंडल्यात, आता तोपर्यंत तर कोणी आले नाही। एक वेळेस ती आली गटार आहे, आता ह्याच्यामुळे काही डेंगू होत्यात, काही लोक बिमार पडतात, तापी सगळं होतं, या काढून पण घेत नाही त्यांनी, महिना 2 महिने 1.5 महिन्यात काढले तर काही अर्ध्या नेत्यात, अर्धा नालीमध्ये जाते, महिना 15 दिवसाला नेतात ट्रॅक्टर, तोपर्यंत येत नाही ट्रॅक्टर। एकूण जर पाहिलं तर माताजी नगर असेल,
त्याच्यानंतर पटेल नगर असेल, कातपूर रोड असेल, या भागांमध्ये जे आहे ते नाल्याचा कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अमृत जल वाहिनी जी उभारण्यात आली होती त्या योजनेतून जो रस्ता खणलेला आहे तो रस्ता मात्र अद्यापर्यंत दुरुस्त नाही. त्यामुळे सुद्धा या ठिकाणच्या नागरिकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेकडनं लाखो रुपये खर्च करण्यात आले आणि लाखो रुपये खर्च करून ज्या टाक्या उभारण्यात आल्या, बोर घेण्यात आले होते ते मात्र अद्यापही सुरू नाही आहेत. लोकांना त्यातून पाणीसुद्धा मिळत नाही. त्यामुळं महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभारावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. येत्या काळामध्ये महानगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.